सन्मान महाराष्ट्र, नातं महाराष्ट्राचं, देणं मराठीचं। चला पाहू आजच्या काही ठळक घडामोडी। मित्रांनो, आमचे प्रतिनिधी संतोष जाधव गाव चिंचोली, तालुका रायबा, जिल्हा बेळगाव येथे माकाया देवीची यात्रा सुरू आहे, तिथे गेलेले आहेत। महाराष्ट्रातून देवी कर्नाटकात कशी आली आणि तिने कर्नाटकात वास्तव्य केले याची संपूर्ण माहिती, देवीच्या दर्शनासाठी किती लोक येतात, त्यांची संख्या ही अफाट असते। तिथे आमचे प्रतिनिधी संतोष जाधव यांनी देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी, लोकांशी काही संवाद साधले, ते आता आपण पाहू। आज आपण कर्नाटक भागामध्ये चिंचणी मायाक्काची यात्रा आहे आणि आपण आलो आहे चिंचणी मायाक्काच्या ट्रस्टचे सभासद यांची मुलाखत घेण्यासाठी। मध्ये आपलं काय पद आहे, म्हणजे तुम्ही ट्रस्टचं आपण पूजक आहे, ट्रस्ट सदस्य आहे। अच्छा, या चिंचणी मायाक्काच्या देवस्थानाचं काय महत्त्व आहे? महत्व मागोय महाराष्ट्र कर्नाटकमध्ये स्थान झालं आहे। हां, गाव चिंचली, तालुका रायबा, जिल्हा बेळगाव। ओके। आणि या चिंचणी मायाक्कासाठी कुठल्या कुठल्या भागातनं लोक येतात? महाराष्ट्र, कर्नाटक, पूर्ण महाराष्ट्रातली लोक येतात, प्रत्येक समाजाची लोक येतात। आपण ट्रस्टच्या कोणत्या पदावर आहे? अध्यक्ष आहेत। अच्छा अच्छा। हे चिंचणी मायाक्का मंदिर जे आहे महाराष्ट्रात लोकांचं आराध्य दैवत असं मानलं जातं, बरोबर आहे? लाखोहून पब्लिक येतात, अख्ख्या महाराष्ट्रातनं पब्लिक येतात इकडे, बरोबर आहे? आणि दुसरी गोष्ट, ही महिनाभर यात्रा चालते, फेब्रुवारी महिन्यात यात्रा चालते, बरोबर आहे? आणि तुम्ही या ट्रस्टचे अध्यक्ष आहात, तर तुमचं नाव सर? देवल बंडगे। म्हणजे तुम्ही धनगर समाजाचे आहात, बरोबर? इथं जास्त प्रमाणात कुठल्या समाजाची लोक येतात? धनगर समाजाची लोक जास्त येतात। बरं, चालेल। आणि चिंचणी मायाक्का मंदिर हे कुठल्या जिल्ह्यात आहे? कर्नाटक राज्यमध्ये बेळगाव रायगाव तालुका, बेळगाव जिल्हे, कर्नाटक। बरं, या देवीचं नाव सांगू शकता का तुम्ही? मायाक्का, चिंचणी मायाक्का।